वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो व्हिडिओची सुरुवात इथून झालेली आहे, बॅल्कनीच्या मस्त प्लांट्सवरून, आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप छान दिसत आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30-6 आणि मी बसलेली आहे, थोडासा व्हिडिओ शूट करत होते. आणि तोपर्यंत इथे बघा चिकू मॅडमनी काय करून ठेवलं आहे. सगळ्या प्रॉडक्ट्सची थोडीशी वाट लावून ठेवली आहे. तेवढ्यातच मी बघितलं हिला की ही काय करते. थोडंसं लावलेलं असं, ठीक आहे इट्स. सो मी घेतलं तिच्याकडून आणि ठेवून दिलं परत. आणि तिला थोडंसं समजावून म्हणले की आता परत ह्याला हात नाही लावायचा, खूप घाण आहे. आता परत हात लावला आहे तिने. हे बघा काय आहे ते, काय आहे, काय आहे ते, काय आहे. तुला लावायचं आहे, तुला लावायचं आहे, लावायचं आहे तुला, तुला लावायचं आहे का हे. सो जाऊ द्या चला. आणि इथे बाबू मस्त आहे की खेळणं ह्याचं चालू आहे. आणि खूप मस्त व्ह्यू आहे. आता चहा बनवून पिते. आणि ट्यूजडेचा दिवस आहे. परवा माझी एक्झाम आहे आणि बेस्ट विशेस द्या मला, माझी एक्झाम चांगली जावं म्हणून. बट स्टील मला स्टडी करावं लागणार आहे त्याच्यासाठी, कारण की बघा थोड्या दिवसाआधी मी त्याची स्टडी वगैरे करून झालेली आहे. सो मला असं वाटतं की होऊन जाईल म्हणून. सो परवा आहे. आणि काय झालं, घेऊ आता, देते मला, घेऊ. थँक्यू. लावलं तू परत, बस झालं ना. आता नंतर लावायचं. चल दे इकडं, दे लवकर. तसं नाही करायचं पिल्लू, चल इकडं दे. ठेवते, हां ठेव. व्हेरी गुड, गुड गर्ल. थँक्यू, थँक्यू. सो गाईज, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं सांगते की एकदम इझी आहे. मी ह्याला मूग डाळ आणि राईसचं पॉरेज बनवते, जे की खूप इझी आहे. आता हे बघा, हे पॉरेज असं तुम्ही पेस्ट वगैरे बनवून त्याला रोज 1-1 चम्मच देऊ शकता. असं पावडर बनवायची तुम्हाला. राईस घ्यायची आणि मूग डाळ घ्यायची. मी तुम्हाला सांगते काय करायचं. सो गाईज, इथे बघा मी अर्धी वाटी इथे मूग डाळ घेतलेली आहे आणि इथे 1 वाटी राईस घेतलेला आहे. सो हे तुम्हाला दोन्ही पण एका टोपमध्ये घालायचं आहे. मूग डाळ घातलं, राईस घातलं आणि याला तुम्हाला चांगल्यापैकी असं धुवून घ्यायचं. आता ठीक आहे. सो याला धुवून घेते मी. आता हे जे मिश्रण आहे, जे आपण धुवून मस्तपैकी घेतलेलं आहे, आपल्याला थोडंसं 1 आवर किंवा 2 आवर असं सुकवायचं आहे. मस्तपैकी असं सुकून द्यायचं. जर उन्हाला सुकवलं तर अजून बेटर. आणि आता बाल्कनीमध्ये बघा मस्तपैकी ऊन पण आलेलं आहे. सो उन्हालाच सुकव असं म्हणते. थोडंसं एक चादर वगैरे अतरायची खाली, कपडा एक चांगला सुखा स्वच्छ कपडा अतरायचा आणि त्याच्यावरती हे टाकून स्प्रेड करायचं. आणि मग नंतर तुम्हाला त्याला मस्तपैकी रोस्ट करायचं आहे गॅसवर करून. छानसं असं थोडं भाजून द्यायचं. आणि मग नंतर त्याचं मिक्सचरमध्ये मिक्स करून मिक्सीमध्ये तुम्हाला वाटून घ्यायचं आहे. बस पावडर तयार आहे. मग तुमचं त्याला 1-1 चम्मच तुम्ही रोज त्याला देऊ शकता किंवा 2-2 चम्मच. आता तुमचा बेबी जर 6 मंथ्स जस्ट आत्ताच कंप्लीट झालेला आहे तर त्याला तुम्ही 1-1 चम्मच मग वाढवून तुम्ही 2-2 चम्मच असं देऊ शकता. तर तसं द्यायचं कसं आहे, तर मग ह्याचं जेव्हा पावडर बनेल ना, तर मग 1 चम्मच पावडर घ्यायची, पाणी गरम करायचं. गाठी तर होत नाहीच तसं जनरली ह्याच्या, पण होणार नाही म्हणून एक बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही आधीच त्याला थोडं मिक्स करून मग नंतर गॅसवर थोडंसं गरम पाणी करून मला मिक्स करायचं आहे. आणि ओ गॉड मग तसं तुम्हाला ह्याला द्यायचं आहे. ठीक आहे. तर मग त्याचा टेक्स्चर तुम्ही ध्यानात ठेवा की थोडंसं असं क्रीमी असलं पाहिजे, थोडंसं पातळ असलं पाहिजे. होऊ शकतं. हिचं जरा हे पण बघा मेकअप तिने कसं केलेलं आहे त्याच्यावर. हे तू थर्मामीटर कशाला आणलं आहे इथे? दे इकडं. थर्मामीटर कशाला आणलं आहे? हां तुला काय, दे इकडं. चल चला, तर मी याला मस्त सुकवून घेते.
सो गाईज आता बघा हे जे मुगाचं आणि राईसचं जे पॉरेज आहे ते तुम्ही तुमच्या 6+ मंथ्स म्हणजे की 6 महिन्याचा जर तुमचा बेबी असेल, पूर्ण झाले असतील, तर असं काही मिश्रण तुम्ही बनवून त्याला देऊ शकता. आणि मला पर्सनली असं वाटतं की जमेल तेव्हा घरच्या घरी कॅरल्स म्हणजे सेरेलॅक वगैरे तयार करून असं बेबीजला देणे खूप चांगला ऑप्शन आहे. आणि अर्थात सगळ्यांकडे वेळ असतोच असं नाही आहे, मी पण समजू शकते. जर वेळ आहे काहीचं तर समजा आता माझा वर्क फ्रॉम आहे, सो मला थोडासा वेळ आहे, सो असं काही रेडीमेड ऑप्शनसुद्धा कन्व्हिनियंट असतात. बट जर तुम्हाला थोडा वेळ असेल तर मग होममेड पॉरेज नक्कीच तुम्ही असं ट्राय करू शकता. आता हे जे राईस आणि मूग आहे ते सुकेपर्यंत मी थोडीशी घराची क्लिनिंग करून घेते. सो बघा ते मिश्रण जे होतं त्यात फक्त मूग आणि राईस आहे, म्हणून इंग्रेडियंट्स पण खूप सिम्पल असतं आणि आपल्याला नक्की काय जात आहे ते माहीत असतं. म्हणजे त्या मिश्रणमध्ये काय काय आपण टाकणार आहोत ते सगळ्यांना आपल्याला माहीत असतं. काजू बदाम वगैरे टाकतो आपण. मी जेव्हा पहिल्यांदा हे बनवलं ना, म्हणजे चिक्कूसाठी बनवलं होतं, सो तेव्हा मला पण खूप एक्साइटमेंट होती की हे चिक्कूला तर आवडलेलं. ती आता 2 वर्षाची आहे, ती पण जेव्हा 6 महिन्याची झालेली पूर्ण, त्यामुळे तिला हेच द्यायचे. तो तिला खूप आवडलेलं. सो आता शिवला आवडेल का नाही ते माहीत नाही, बट सरप्रायझिंगली त्याने खूप छान खाल्लं. म्हणजे हे व्हॉइस ओव्हर मी तुम्हाला नंतर देते, हा व्हिडिओ नंतर आला आहे, बट त्यांनी खाल्लं हे तेव्हा फेस तुम्हाला मी त्याचा दाखवते. खूप आवडलं त्याला. आणि मला वाटतं बेबी फूडमध्ये ना सिम्प्लिसिटी खूप महत्त्वाची असते. म्हणजे बेबीजचे जे पण पदार्थ असतात जे तुम्ही त्याला देतात त्यात एक सिम्पल असं असलं पाहिजे. असं काही फ्लेवर्स किंवा असं प्रिझर्वेटिव्स असं नसलंच पाहिजे, मला तर असं वाटतं. आणि सुरुवातीला बेबीजना नवीन नवीन टेस्ट इंट्रोड्यूस करायचे असतात. म्हणजे बघा आज मी हे पॉरेज दिलं तर मग उद्या काहीतरी ते नाचणीचं सत्व म्हणजे मी तुम्हाला दाखवलं जे की मी आणलं आहे दुकानातून ते देते. म्हणून एकदम जास्त असं इंग्रेडियंट्स ॲड करायची गरज नसते. सो हळूहळू त्यांना वेगवेगळे ग्रेन्स, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सची ओळख करून द्यायची असं. सो मी तसंच काही ट्राय करते की आज हे दिलं तर उद्या ते ट्राय करून बघते. तो जर उलटी वगैरे काढत असेल तर मग ते मी थोडं बंद करते. तर मला असं वाटतं की बेबी फूडमध्ये असं काही ट्राय करून बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी हे राईस आणि मूग डाळचं छान जे धुवून घेतलेलं आहे बाल्कनीमध्ये सुकवायला ठेवले आहेत आणि हे कंप्लीट ड्राय झाले की मग ते मी रोस्ट करून त्याचा पावडर बनवून घेते. आणि जर ऑनेस्टली सांगायचं गेलं ना तर मग मदरहूड नंतर मला असं वाटायला लागलं की प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, आधी मला वाटायचं की डेली फ्रेश सगळं करायचं आणि मग बेबीसोबत रुटीन पण खूप असं अनप्रेडिक्टेबल असतं माहिती आहे. म्हणजे असं प्रेडिक्ट काही करू शकत नाही की आज काय होईल उद्या काय होईल. काही दिवस बेबी खूप असं प्लेफुल असतात, मग नंतर काही दिवस असं एकदम टँट्रम्स थ्रो करतात, काही दिवस रडतात, मग काही दिवस असं रडतात तर असं काही जास्त होत नाही माझ्यासोबत. बट स्टील असं काही दिवस असतात की ते खूप रडतात, ऐकतच नाही आणि माहीत नाही की त्यांना काय झालं आहे, बट स्टील तर रडत असतात. मूड एकदम असा वेगळा असतो त्यांचा. म्हणून अशा गोष्टी आधीच तयार जर ठेवला तर खूप हेल्प होते. म्हणजे रोज वेगवेगळं काहीतरी इंट्रोड्यूस करायचं. मग तुम्ही पण कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही तुमच्या बेबीजसाठी होममेड सेरेलॅक्स बनवता का, आणि बनवता तर मग ते कसं बनवता आणि काय प्रिफर करता. सो मला तुमचे एक्सपिरियन्सेस वाचायला खूप आवडतील. सो कॉमेंट सेक्शनमध्ये मला फटाफट कॉमेंट करून सांगा. सो आता मी इथे काय करते की माझ्या केसांची थोडीशी काळजी घेते. थोडंसं एकदम तेल लावलं आणि मग वेणी वगैरे घालते मस्त की ते बाल्कनीमध्ये बसून. सो मी टाईम पण मग एन्जॉय करत असते. आणि मग बेबीज जेव्हा झोपतात तेव्हा मी पण थोडंसं झोपायचं ट्राय करते. झोप नाही आली तर मग मी टाईम एन्जॉय करते. सो इथे बघा चिक्कू आलेली आहे आणि तुम्हाला काहीतरी असं एक्सप्रेशन्स करून दाखवते. तिला पण असं कॅमेरासमोर येऊन नाचायला, काहीतरी बोलायला, असं एक्सप्रेशन्स बनवायला खूप आवडतं. सो आज बघा वातावरण खूप छान आहे बाल्कनीमध्ये, पण असं एकदम मस्तपैकी हवा येते, गारगार हवा येते. आणि हे डाळचं जे आहे पॉरेज ते पण सुकत आहे, मूग डाळ आणि राईस. आणि अशा छोट्या छोट्या मोमेंट्समध्ये मला खूप असं शांतता वाटते. काही वेळ स्वतःसाठी मिळाला ना की खरंच खूप फ्रेश वाटतं. सो मी असं ट्राय करते की मी दिवसातून ॲटलिस्ट म्हणजे 10-15 मिनिट्स काढून थोडंसं योगा करू, थोडं एक्सरसाइज करू, थोडंसं मी टाईम देऊ. काहीच नाही केलं असं नाही की रोजच करायचं आहे, बट काय करायचं मूड नसलं की काहीतरी थोडंसं असं स्वतःसोबत बसू आणि मग थोडं काहीतरी असं मोटिवेशनल ऐकू किंवा काहीतरी बोलू स्वतःसोबत. सो क्लिनिंग करता करता मी किचनची पण थोडीशी डीप क्लिनिंग आज करणार आहे, बट ती मला थोडासा मूड नाही झाला म्हणून तुम्हाला सांगितलं ना, सगळं काही अनप्रेडिक्टेबल असतं. कधी मूड होतो कधी नाही होत. आणि इथे बघा मी एक बुक घेतलेली आहे, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि ही बुक खूपच छान आहे. जर तुम्ही वाचायला गेला, आता बेबीला तर बघा काही समजत नसेल ह्याच्यामधलं मी काय करते आणि काय वाचते, बट स्टील असं तुम्ही काही वाचून वगैरे दाखवणार त्यांचं पण एक मनात वेगळंच असं म्हणजे क्रिएट होतं आणि त्यांना पण सवय लागते लहानपणापासूनच. तुम्ही आता असं नाही की त्याला सगळं समजेलच, बट स्टील मी असं ट्राय करते की मी ज्या पण माझ्या सवयी आहेत ते आत्ताच मी
हॅबिट सगळे मी छान छान असे लावून घेऊ स्वतःला, की जेणेकरून ते मला बघतील आणि मग ते शिकतील. आणि तसंच एक जॉबचं पण आहे. आता जॉबचं पण असं आहे की मला असं नाही की मला सोडायचंच आहे किंवा मी सोडणारच आहे, बट स्टील प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट असते, राईट. सो आता मी जॉब करते, आता मला बघून पण हे दोघं पण शिकतील की आपली मम्मी खूप मेहनत करते आणि मग ती पण खूप डिसिप्लिन्ड आहे, सो ते पण डिसिप्लिन्डच बनणार. ओव्हरऑल आता जे आपण करतो ते बघून बघून ते पण करणार, राईट. सो आता मी जर समजा घरातल्याच कामामध्ये खूप व्यस्त, आणि असं पण नाही आहे की जे घरीच असतात, जे हाऊसवाईफ असतात, त्यांचं काही चुकीचं आहे, त्यांचं पण बरोबरच आहे, त्यांचे पण मुलं खूप छान शिकतात. बट जर मी शिकलेली आहे आणि मी जॉब करायचं ट्राय करते, काहीतरी अजून वेगळं काहीतरी करायचं ट्राय करते, कॉन्टेंट क्रिएशन करते, तर मग ते पण मला बघून असं मल्टीटास्किंग शिकतील आणि डिसिप्लिन कसं राहायचं. सो मिश्रण मस्तपैकी सुखत आहे इथे खाली, आणि आम्ही इथे बसलेलो आहोत बाल्कनीमध्ये. चिक्कू दिसते आता इथे मागे, बाबू खेळतोय इथे. बाबू, चिक्कू हाय बोल, हाय. हे त्याला नको देऊ. सो बसलेलो आहोत आता, मस्तपैकी चहा करते. थोडंसं ऊन जाऊन द्या, मग चहा वगैरे पिऊन मस्तपैकी मी थोडंसं रेस्ट करणार आहे. ऑफिसचं काम आज लवकर संपलं आहे. सो मस्तपैकी बसली आहे व्ह्यू बघत, आणि मस्त वाटतं असं वातावरणात. हे बघ पिल्लू, हाय बोल, हाय. हे काय लावलंय तू? हे 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 तिकडं काय आहे? हे काय लावलंय सांग ना तू. हे काय लावलंय? मेकअप ई. सो असं तुम्ही तुमचा बेबी 6 महिन्याचा झाला असेल, तर तुम्ही असं काही घरच्या घरी असं काही बनवून तुम्ही त्याला रोज देऊ शकता. सॅरलॅक पण तुम्ही द्या, काही हरकत नाही. बट त्याच्यापेक्षा जर तुम्ही घरीच बनवलं तर थोडंसं प्रिझर्वेटिव्स वगैरे, आता आजकाल जास्त पण बाहेरचं खायला मनाई करतायत लोकांनी. त्यात काय प्रिझर्वेटिव्स, काय ॲडेड शुगर वगैरे खूप काय असतं. सो त्याच्यापेक्षा चांगलं आहे ना की आपण घरीच काहीतरी असं बनवलं आणि मग ते दिलं. खूप इझी पण आहे, असं नाही की खूप काय रॉकेट सायन्स लागतं त्याला, बट मग तुम्ही असं देऊ शकता त्याला बनवून. सो ठीक आहे, चला मग. आता मी नॉर्मल जे आहे ते मूग डाळ आणि राईसचं मिश्रण केलं आहे. थोडंसं मीठ जर तुम्ही बनवताना थोडंसं टाका तर काय हरकत नाही. मी तर टाकत नव्हते हिच्या टायमाला पण, तर मग मीठ तुम्ही जरी टाकलं थोडंसं टेस्टला तर ते चांगलं राहील. बट मी नाही रेकमेंड करत की मीठ वगैरे एवढं काही गरज नाही टाकायची, तर ते तसं पण नॉर्मल चांगलंच लागतं. सो ते तुम्ही तसं देऊ शकता. आणि भाताचं पाणी मी याला रोज वेगळं काहीतरी असं फ्रूट्स वगैरे देत राहते, त्या ज्यूस वगैरे काढून देत राहते. भाताचं पाणी देते, जे वरचं पाणी भात शिजायला येतं ना, तर ते वरचं जे पाणी असतं ते मी त्याला देते. सर असं रोज काही ना काय असं चेंज वगैरे करून दिलेलं बेटर असतं. सो इथे तुम्ही माझे प्लांट्स बघा. आता हा जो प्लांट आहे ना, हा अर्धा तोडला आहे, आणि ह्याचं आता आय थिंक ह्याचे लीव्स पण आहेत ना, जे येलो आहे, हा इंडोर प्लांट आहे ॲक्च्युली. आणि आजी जेव्हा आलेली ना, तिने हे इथे ठेवून दिलं, कारण की चिक्कू याला सतत तोडायची, सतत काही ना काही त्याची माती काढून फेकायची इकडे तिकडे. तर मग आजीने हे इथे ठेवून दिलं. तिला माहीत नाही की हा इंडोर प्लांट आहे, बट मग तेव्हापासून ह्याला मी काही जास्त हात नाही लावला. आणि इथे बघा ॲलोवेरा आहे, आणि पाठी तुळस दिसते तुम्हाला. आणि हे पण आजीने खालून चोरी करून दुकानातून आणले, जे गार्डनमध्ये असतात ना तुळशीचे आणि त्याचे फुलांचे वगैरे जे प्लांट्स असतात गार्डनमध्ये, ते सगळे त्यांनी चोरी करून आणलेले आहेत खालून. आणि आय डोंट नो की तिला कोण काय बोललं का नाही, काय इकडले लोक तसे पण एवढं काय म्हणजे तिला ओळखलं नसेल पहिली गोष्ट तर, पण तिने खूप असे कनेक्शन्स बनवलेत, खाली फ्रेंड्स बनवलेत. सो आजीनी इथे सगळे असे झाडं लावून आणले. आता हे जेव्हा आणले तेव्हा याला पानं वगैरे काय, हे फुलांचे काय कुठल्या तरी फुलांचे झाड आहेत, ते नाही का व्हाईट येल्लो असे फुलं येतात, तर त्यांचे झाडं आहेत. तर मग हे पण उगत आहेत आता, ह्याचे लीव्स वगैरे आलेले आहेत ग्रीन. तर हे फुलं कधी येतील बघूया, वाट बघूयात. आणि बाहेर असा व्ह्यू दिसतो आहे मस्तपैकी. तर खूप लोकांना मला विचारतात की तुझी बाल्कनी दाखव. सो मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमचं ट्राय करते की माझी बाल्कनी तुम्हाला दाखव. सो व्ह्यू बघा मस्त दिसतो, आणि रात्री तर अजून पण चांगला व्ह्यू दिसतो. सो आता संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचा व्ह्यू काही असा आहे. आणि पाऊस तर तेव्हा 1 दिवसच पडला, त्याच्यानंतर काही पावसाचं काही नाव नाही आहे. सो बघू शकता. सो गाईज, आता मी थोडंसं रेडी करत आहे बाबूला, आणि इथे थोडंसं काजळ घेतलं आहे, त्याला मस्तपैकी आंघोळ वगैरे घालून कपडे घातले आहेत. आणि आता बाबूला काजळ लावते. तेवढ्यात चिक्कू आली आणि म्हणाली की मला पण लावायचं आहे, तर त्याला गोल गोल असं मी टिक्का लावत आहे. आणि हे तो बघा असं कसा
मस्तपैकी राहतोय आणि म्हणतोय की काय म्हणजे कुठे कुठे जातो ना त्यालाच नाही माहिती. सो असं खूप क्रिंजी होतं कधी कधी. सो आता बघा इथे जे डोळ्याच्या खाली थोडंसं ब्लॅक ब्लॅक दिसतंय ना, ते चिक्कूने त्याला थोडासा टिक्का लावला आणि ते मी पुसून काढलं आहे थोडंसं. सो तेच ती असं करत असते, जे पण त्याला करायचं ना ते तिला पण करायचं. तिला पण मी एक छोटासा टिक्का लावणार होते, बट ती मला लावूनच देत नव्हती. आणि पावडरसोबत बघा कशी खेळते. आता माझी एक थोडीशी महत्त्वाची मीटिंग होती. सो मी मीटिंग वगैरे करून मग नंतर परत त्या दोघांना खाली ठेवलेलं खेळण्यासाठी. सो त्याला काहीतरी टॉईज वगैरे दिलेत मी, आणि जे त्याच्या पप्पांनी जस्ट रिसेंटलीच आणलेले डीमार्टवरून ते टॉईज दिले. आणि चिक्कूला काहीतरी असं एंगेज ठेवलं ॲक्टिव्हिटीजमध्ये. पावडरचा डब्बा वगैरे दिला, ती पाठवून तुम्हाला बघत असेल तुम्ही, तिला पाठवून येते आणि काहीतरी एक्सप्रेशन्स देते. तोपर्यंत मी माझं थोडंसं काम करत होते. आणि बघा खूप लोक मला विचारतात की जॉब वगैरे मी काय करते, तर मी खूप सारे व्हिडिओजमध्ये असं सांगितलं पण आहे की मी सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब करते Big 4मध्ये. आणि मी जॉब यासाठी करते की मला माझे जे स्टडीज मी सगळं इतकं मेहनत केली आहे, लहानपणापासून मी जे स्टडीज वगैरे केले आहेत, म्हणजे एवढी शिकली आहे, तर मग ते मला मेहनत वाया नाही घालायचे. मी जे काही शिकले ते एक्सपिरियन्सेस मला मिळाले, जे पण मला एक्सपिरियन्सेस भेटले ते मला यूज करायचे आहेत कुठेतरी आणि माझी ग्रोथ करायची. आणि मला असं वाटतं की आपली मुलं आपल्याकडे बघून खूप काही शिकतात. जेव्हा ते आईला घर आणि करिअर दोन्हीही सांभाळताना बघतात, तेव्हा त्यांना मेहनत, डिसिप्लिन आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय असते याची जाणीव होते, याची ओळख होते. सो तीच ओळख मला त्यांना करून द्यायची. आणि ह्याचा मतलब हे पण नाही आहे की तुम्ही एकदम स्ट्रेस होताय, टेन्शन घेतायत, पूर्ण डिप्रेशनमध्ये जाताय आणि तरीही तुम्हाला सांभाळता येतच नाही आहे, किंवा तुम्ही असं खूप टायर्ड होऊन जात आहे, बट स्टील तुम्ही करत आहात, तर मग नका करू. आणि ह्याचा अर्थ असं पण नाही होत बरं का की हाऊसवाईफचे मदर्स काही कमी शिकायला भेटतं त्यांना, त्यांच्या मुलांना. अजिबात नाही. प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार चांगले त्यांना देतच असते, जीवनातील महत्त्वाचे धडे ते शिकवत असते. घर सांभाळताना घर सांभाळणं ही तितकंच इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं असतं. आणि ह्याचा मतलब हे पण नाही की जे जॉब करतात ते घर अजिबात सांभाळतच नाहीत. सगळ्यांची परिस्थिती वेगळी असते, सगळ्यांची सिच्युएशन वेगळी असते. जर दोन्ही मॅनेज करते तरीही त्यांचा काही एकदम वेगळाच मोटिवेशन भेटतो. आणि जे एकच गोष्टी मॅनेज करतात त्यांचे पण कामं खूप वेगवेगळे असतात. आणि कोणी करिअर चूज करतं, कोणी फुल टाईम मदरहूड चूज करतं, तर कोणी दोन्हीही मॅनेज करतं. शेवटी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मुलांना प्रेम, योग्य संस्कार भेटले. अर्जंट मीटिंग चालू होती आज, आणि आता बघू शकताय चिक्कूने इथे काय पराक्रम केला आहे तो बाबूसोबत. हे बघा, अक्षरशः पूर्ण पावडर त्याच्या तोंडाला असं थोपून ठेवलेली. मी थोडीशी पुसून काढली आहे. आणि हे बघा असं काही ना काही करायचं. मला वाटलं दोघं खेळत आहेत मस्त, की काही आवाज नाही येत आहे, काही आवाज नाही येत आहे म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी झालं आहे असं तुम्ही समजा. तुमच्या पण घरी असं आहे का? मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. मला वाटतं की मला वाटलं दोघं खेळत आहेत मस्तपैकी. माझी मीटिंग करत होते, ऑफिसची चालू होती, आणि मग इथे चिक्कूनी हा पराक्रम करून ठेवला. त्याच्या पूर्ण तोंडावरती पावडर थोपून ठेवलेली आणि तो मस्तपैकी असा बघत बसलेला. तो पण काही आवाज काय करत नव्हता. तर हो गॉड, म्हणजे काय ना काय असं नवीन नवीन बघायला भेटतं रोज. सो चला मग आपले जे मूगडाळ आणि राईसचं जे मिश्रण आहे ते सुकलेलं आहे, आणि आता ते मी भाजायला घेते. आणि भाजल्यावरती त्याची आपण मिक्सरमध्ये पावडर करूयात. सो त्याच्या आधी मी चहा बनवते, आणि चहाची मला खूप तलब लागली आहे, आणि आय एम अ चाय लवर. सो आधी चहा पिऊन मग नंतर बाकीचे कामं करूयात. सो या व्लॉगला इथेच आपल्याला एंड करावं लागेल, आणि पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, न्यू सबस्क्रायबर असाल, तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर. आणि जर व्हिडिओ माझे आवडत असतील तुम्हाला, सो व्हिडिओला लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा इफ तुमच्याकडून बेबी असेच आहेत का पराक्रमी. तर मग चला एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन टेक केअर, बाय बाय.
आहे.